शिक्षणाचा खर्च अनेकांना परवडत नाही, मात्र एक मुलगी शिकली तर पुढच्याही पिढ्या घडतात. म्हणून आज सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी अनेक स्कॉलरशिप्स दिलेल्या आहेत. पहिली स्कॉलरशिप आहे उडान स्कॉलरशिप. या अंतर्गत सीबीएसई 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतं. यामुळे त्यांना इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळते. यामध्ये राखीव प्रवर्गातील मुलींना जागा राखीव असतात. दुसरी स्कॉलरशिप आहे बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप. यामध्ये 9वी आणि 12वीच्या विद्यार्थिनींना स्कॉलरशिप दिली जाते. यात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थिनींना मेरिट लिस्ट प्रमाणे मदत केली जाते. तिसरी स्कॉलरशिप आहे प्रगती स्कॉलरशिप. यामध्ये ज्या मुलींनी AICTE मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये डिग्री किंवा डिप्लोमासाठी ऍडमिशन घेतलंय अशा मुलींनाच मदत मिळते. मात्र यासाठी मुलीच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांहून कमी असायला हवंय. चौथी स्कॉलरशिप आहे इंदिरा गांधी स्कॉलरशिप. ही स्कॉलरशिप एकुलत्या एक असणाऱ्या मुलींना दिली जाते. फक्त त्यांनी नॉन प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये ऍडमिशन घेतलेलं असायला हवंय. पाचवी स्कॉलरशिप आहे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप. ही योजना खास महाराष्ट्रातील मुलींसाठी राबवण्यात आली आहे. 8वी ते 10वीच्या मागासवर्गीय मुलींना ही स्कॉलरशिप दिली जाते. अशाच ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर साम डिजिटलला फॉलो करा.